कडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दसरा पावला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम 25 ते 30,000 बघा 30,000 रुपये हेक्टरी अशी मदत राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे काळजी करायची चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 30,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा राज्य शासनामार्फत देण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम आजपासून किंवा उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यासाठी काही नियम व पात्रता अटी लावलेल्या आहेत, तीही बघणार आहोत बघा। त्याचप्रमाणे जर तुमचं आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरतीच जमा केली जाणार असून तुम्हाला यामार्फत मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम सर्वात पहिले जमा केली जाणार आहे। म्हणजे 15 जिल्ह्यामध्ये आजपासून तर वितरित होणार आहे। बाकीच्या राहिलेल्या रखडलेल्या पीक विम्याचे दावे मंजूर झाल्यानंतर बाकी जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वाटप करण्यास सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। पीक विम्याची रक्कम आजपासून 15 जिल्ह्यात वितरित होणार आहे। या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। म्हणजे कोणकोणत्या 15 जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे हे सर्व सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब नक्की केल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज ठळक अपडेट महत्त्वपूर्ण बातमी पाहायला मिळेल बघा। त्याचप्रमाणे यात सर्वात प्रथम बीड जिल्ह्याचं नाव येतं, कारण की बीडमधील बहुतांश भाग असेल बघा, बीडमधील आष्टी असेल बघा, आष्टी, पाटोदा, शिरूर या बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात बघा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना 30,000 रुपये ते 25,000 बघा 30 ते 25,000 रुपये हेक्टरी रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा यामधून राज्य शासनामार्फत देण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो। यानंतर बीड जिल्ह्यामधील गेवराई असेल बघा, गेवराईमधील बहुतांश भाग असेल, गेवराई तालुक्यातील बहुतांश भाग असेल त्या तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हा राज्य शासनामार्फत केलं गेलेलं आहे बघा। त्याचप्रमाणे केज असेल बघा, केज तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे केज असेल, त्याचप्रमाणे धाराशिव बघा, धाराशिवमधील बहुतांश शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले असून त्यांना धाराशिवमधील भूम असेल बघा, भूम, परांडा या तालुक्यांमध्ये अतिप्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठं महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे। त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे बघा। पुणे जिल्ह्यामधील जुन्नर असेल, जुन्नरमधील बहुतांश शेतकऱ्यांचं तर अतोनात नुकसान झालं आहे, त्यांना 70% पीक विमा देण्याचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे बघा। त्याचप्रमाणे आंबेगाव असेल, खेड असेल, येथील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला जाणार आहे बघा। त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यात बघा, जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत बघा राज्य शासनामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर असेल,
वैजापूर असेल बघा, येथील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून त्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा हा राज्य शासनामार्फत देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या ज्या तालुक्यांची आपण आत्ता नावे वाचली, या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलाच जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा, हिंगोलीमधील बहुतांश शेतकऱ्या बघा, हिंगोलीमधील कळमनुरी असेल, बघा कळमनुरी असेल व हिंगोली तालुका असेल, येथील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला जाणार आहे. बघा येथे हेक्टरी 30,000, बघा हेक्टरी 30,000 देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हिंगोली तालुक्यात व जिल्ह्यात येत असाल तर तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. बघा त्याचप्रमाणे बघा नांदेडमधील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे तेथील मुखेड असेल, बघा मुखेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलाच जाणार आहे. बघा तुम्हाला आजची बातमी कशी वाटली आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटत राहू अशाच नवीन वर्षासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.